म्हणतात की मी बोलणी करायला येत होतो, मात्र उद्धव ठाकरेंनी फोन उचलला. मला असं वाटतं उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही. याच्यासोबतच शिवसेनेचे नेते आहेत, देसाई साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत. हे सगळे शिवसेनेची एक सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग सुटेल. परंतु त्यांना आम्हीच संपर्क करू, काय प्रॉब्लेम नाही. नाना पटेल आम्हीच संपर्क करू. चारही उमेदवार हे चर्चा न करता घोषित केले गेलेले आहेत असं म्हणतात. मला असं वाटतं ज्या जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते, शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे, त्या जागा लढणं आजपासून नाही तर आधीपासून शिवसेना या मतदारसंघावर काम करते. ऑलरेडी शिवसेनेचं या ठिकाणी आहे. जसं आता नाशिकमध्ये जो शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचा पुरस्कृतच होता ना, आहेच ना, तिथं काय चर्चा करायची. राहिला कोकणचा. आता कोकणात मागच्या वेळेस काँग्रेस आणि शिवसेना कोणी किती मतं घेतले होते चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. त्यामुळे शिवसेना तिथं लढते. चंद्रकांत दादा पाटील आज सकाळी बोललेले आहेत की उद्धव ठाकरे यांनी चांगलं कष्ट घेतलं आणि त्यांना यश मिळालेलं आहे, कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं. कशा रीतीनं बघता कुठेतरी स्वार्थ भावना जो आहे तो निर्माण झालेला आहे. त्यांचं मी आभार मानतो. त्यांनी उद्धवजींच्या परिश्रमाविषयी, मेहनतीविषयी बोलले. कारण त्यांचेच सहकारी नेहमी फेसबुकचा उल्लेख करत असतात, त्यांचेच नेतृत्व नेहमी फेसबुकचा उल्लेख करत असतात. परंतु मैदान उद्धवजीने या महाराष्ट्राचं गाजवलेलं हे कबूल केलं दादाने, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो.